माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव ओय गुरु, आपणची देव ओय गुरु. माझ्या विठोबाचा काय प्रेम भाव, माझ्या विठोबाचा काय प्रेम भाव. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला दन्नंकार सत्संगजी, प्रेमाने बोला दन्नंकारजी. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग असे असतात की केवळ जीवनाला कायापालट करत असतात, तर काहीच्या जीवनामध्ये स्वतःचं सांसारिक आयुष्य उद्ध्वस्त करत असतात. मग आज सामाजिक जीवन जगत असताना आम्ही आज सुंदर अशा सत्संगाच्या माध्यमातून ह्या परमात्म्याचं गुणगान गात आहोत. कारण एक आम्ही गाव विठोबाचे नाम आणि आज एक परमात्म्याचं नामघोष आम्ही गातोय की अनेकांचे कामं नाही आता, एक आम्ही गाऊ विठोबाचे नाव. कारण वास्तविक आता एक देव आहे खरा, बाकी माया अटीला पसारा, आणि शरण जावे संत जनन सत्य मानावी निर्गुणा. कारण जगामध्ये परमात्मा तत्व आहे, परंतु ते निर्गुण निराकार आहे. म्हणून साधू संत देखील सांगतात की देव एक वस्तू असे ती ज्ञानास्तव न दिशे. मग ते ज्ञान कोणतं? कारण जगामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आहेत, परंतु आज तसं पाहायला गेलं तर 3 लाख आज संप्रदाय आहेत, आणि त्या संप्रदायाच्या माध्यमातून आज भक्तिमार्ग आणि ईश्वराची पूजा केली जाते. परंतु आज अनेक पद्धतीनं गुरूंची संख्या वाढलेली आहे, परंतु ज्या गुरुच्या माध्यमातून आज परमात्म्याची प्राप्ती व्हायला पाहिजे ते न होता केवळ अनेक साधनामध्ये ते गुरु अडकवत आहेत. कारण इतर साधने ती उधार, आज निरंकारी बाबाचा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक वेळी डोळसपणे भक्ती करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत डोळसपणे भक्ती करणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या परमात्म्यासाठी आपण भक्ती करतोय तो परमात्मा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नव्याने जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत ते सांगतायत. तो जाणण्यायोग्य साधू संतांना जेवढे अवतारी पुरुष आज या भूतलावरती होऊन गेले त्या प्रत्येकानं त्या परमात्म्याला जाणून घेतला, आत्मा अनुभव करून घेतला, आत्मसाक्षात्कार करून घेतला. आणि तोच संदेश निरंकारी मिशनच्या माध्यमातून हे संत महात्मे तुम्हाला देत आहेत की बाबा रे, त्या परमात्म्याची जाणीव करून घ्या. ज्या परमात्म्यासाठी तुम्ही व्रत करताय, ज्या परमात्म्यासाठी तुम्ही भक्ती करताय तो जाणण्यायोग्य साधू संतांना जाणला, तुम्हाला आम्हाला देखील जाणण्याची आवश्यकता आहे. मग आज जया मानिला तो देव पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्याने कोटी, जया मानिली भक्ती तेची मोठी. कारण काही मंडळी ईश्वराला एक उदात्त कल्पना आहे इतकंच महत्त्व देतात, परंतु त्या सज्जनांना सांगावंच वाटतं की ईश्वर काही केवळ काल्पनिक वस्तू नव्हे. याबाबत आजवर होऊन गेलेला समस्त संत महात्म्याने आणि गुरु पीर पैगंबरचं एकमत आहे की समर्थांनी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये लोकांच्या या काल्पनिक देव मानण्याच्या वृत्तीवर सुंदर भाष्य केले आहे. कल्पनेचा केला देव तेथे झाला दृढ भाव, देवालागी येता खेव, भक्त दुःखे दुखावला. पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगोनी गेला, तेने भक्त दुखावला रडे पडे आकांते. देव रेशमाचा केला तो ही तुटोनिया गेला, आता नवा नेम धरिला मुक्तिकेचा. धातू पाषाण मृतिका चित्रलेप काष्टा देका, तेथे देव कैचा मूर्खा. भ्रांती पडली हे आपल्या कल्पना, प्राप्ताय ऐशी फळे जाणा, परी त्या देवाच्या खुणा वेगळीच्या. की आश्चर्य म्हणजे संत महात्म्यांनी एवढे स्पष्ट लिहून ठेवले सुद्धा की बाबा रे, जे करण्यापासून संतांनी लोकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या देवाचं स्वरूप काय आहे, देवाचे आणि आपले नाते तरी काय आहे, देवाचे आपल्या जीवनात काही महत्त्व आहे की नाही, याविषयी विचार करणारी माणसे शोधून सापडत नाहीत. त्यामुळे बऱ्याच अंशी लोक
मानायचं म्हणून म्हणतात, काही वेळा बोलवणी दाखवतात की मनाला तर देव नाही तर दगड. मग वास्तविक पाहता ही वस्तुस्थिती आहे. मग आज आम्ही मनाला मानला तर देव, नाही तर जर असं जर काय संत महात्म्यांना स्पष्ट सांगितलंय की कोणी मानो अथवा न मानो, त्यावेळी देवांच्या अस्तित्वाचा काही फरक पडत नाही. संतांनी लोकांच्या अत्यंत प्रेमपूर्वक व चांगला सल्ला दिला की जेणेकरून खऱ्याखुऱ्या देवाच्या स्वरूपाकडे त्यांचे मन आकर्षित होईल. समर्थ दासबोध स्वामी लिहितात की नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरून प्रेमा, पण ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे आधी ओळखले पाहिजे. कारण परमेश्वराला जाणलं पाहिजे, त्यानंतर मनुष्याची भक्ती पूर्णत्वाला पोहोचते असे संतांचे मत आहे. परंतु आज कशा प्रकारे त्याचे वर्णन समर्थांनी आज केलेलं आहे. मग समर्थ सांगतात की बाबा रे, गणाधीशच सर्व गुणांचा मूळ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदे मूळ चत्वार वाचा, अनंत गोमुपंत अनंत या राघवाचा. कारण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले ते देवरायाशी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरला असे, गुरुविन तो सर्वताही न दिसे. कारण अर्थात ब्रह्मांडाचा निर्माण करता जो आहे तो ज्याने सकळ विश्व निर्माण केले, त्या शाश्वत परब्रह्माविषयी कोणी साधी चौकशी सुद्धा करत नाही. तो थोरला देव सर्वत्र विराजमान असून त्याने स्वतःला लपवून ठेवले आहे. परंतु सद्गुरु कृपेने त्याचे गुपित उघड होत ज्ञानदृष्टीने ते प्रगट दिसू लागते. मग भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितले की बाबा रे जे वास्तविक पाहता जे देवी देवतांची पूजा करतात ते देवी देवतांना जातात, जे पितरांची पूजा करतात ते पित्र योनीला जाते, भूतांची पूजा करतात ते भूत योनीला जातात, परंतु जे वृक्षांची पक्ष्यांची पूजा करतात ते पक्ष योनीला जातात. मग वास्तविक आता देव पितर भूते आधारित करणारे लोक त्यांच्या त्या लोकास जातात आणि माझी उपासना करणारे माझ्याच परम स्वरूपाला येऊन मिळतात. मग ईश्वर शाश्वत स्वरूप न जाणल्यामुळे नश्वर गोष्टींचा मनुष्य ईश्वर मानून बसतो. आणि या बाबतीत सुंदर असं संत महात्म्याने सांगितले की नाही घडविला नाही बैसविला अवघा चैतन्याचा गाभा, अरे घडविला बैसविला असे म्हणते त्यांच्या तोंडाला किडे पडू म्हणून. कारण परमात्म्याला कुणी जडणघडण करू शकत नाही. आणि वास्तविक पाहता वरपांगी दृष्टीने मला पाहणे हे यथार्थ पाहणेच नव्हे, कारण स्वप्नातल्या खोट्या अमृतानं कधीही अमर होता येणारा नाही. सामान्यपणे वरच्या स्थूल दृष्टीने लोक मला जाणतात, पण जसा नक्षत्राच्या पाण्यात पडलेला प्रतिबिंबाचा चकाकी फसून ही रत्नाच आहेत असं बुद्धीने आभाळून वाटतं, परंतु त्याप्रमाणे वरपांगी जाणीवच यथार्थ ज्ञानाला दृष्टीआड करते. त्याप्रमाणे विकाराने आकारलेले हे स्थूल विश्व जाणून माझे केवळ निराकार निर्गुण स्वरूप कसे जाणावे. मग वास्तविक पाहता, कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते प्राप्त करण्यासाठी जेही साधू संत, कारण मी निराकार असता आकाराचा आरोप मजवर करतात, मी अपराधी असता, मी उपराधित असता, निष्क्रिय असता व्यवहारांचा, वर्णहीन असता वर्णाचा, निर्गुण असता गुणांचा. मग वास्तविक आता असा माझ्यावरती सर्वव्यापी असता स्थान विशेषाचा आरोप ते माझ्या ठाई करतात. मग असा निजलेला मनुष्य स्वप्नामध्ये अंतुरणातच आरण्य पाहतो, तसे ते श्रवणहीन अशा मला श्रवण समाजात डोळे गोत्र आकार तृप्ती वस्त्र भूषण इतर नेसून ती माझ्या टाहीत अशी भावना करतात. मी स्वयंसिद्ध असता माझ्या मूर्ती घडवतात, मग मी स्वयंभू असता माझी प्राणप्रतिष्ठा करतात, आणि मी सर्वदा अखंड सर्वत्र व्यापक असता माझे आवाहन करतात व विसर्जन करतात. मग हे नेहमीच स्वयंसिद्ध आहे, परंतु माझ्या अकृत एकरूपाशी बाल्य तरुण्य वार्धक्य यांचा आपल्या बुद्धीने संबंध जोडतात. मी अद्यत्य असून दुजेपणा माझ्या अंगी भासवतात. मी निष्क्रिय असता माझ्या ठिकाणी क्रियेची संभावना करतात, आणि मी अभोक्ता असता भोग उपभोगतात असे समजतात. मला कुळ गोत्र नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात. मी अविनाशी असून माझा मृत्यू कल्पून दृष्टी कष्टी होतात. मी सर्वांच्या अंतरात सारखाच ओतप्रत असून माझ्या संबंधी मित्र शत्रू भावांची संभावना करतात. मी आत्मा आनंदाचा प्रत्यक्ष आगर असता मला नाना सुखांची इच्छा आहे असे समजतात, आणि सर्वत्र समभावाने व्यापक असता मला एका दिशी म्हणजे एका स्थल विभागात राहणार असे म्हणतात. मी समस्त चराचराचा आत्मा असता मी एकच पक्ष धरतो आणि दुसऱ्या कोणावरती रागावून त्याला मारतो अशी माझी कीर्ती ते पसरवतात. मग सारांश अशा प्रकारे की बाबा रे, संत महात्मा आज प्रत्येक वेळी
आज ज्ञानेश्वर माऊली हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्याचे कारण असेच दिसते की ईश्वराविषयी जी लोकांची यथार्थ कल्पना आहे की बाबा रे तो सीमित आहे, तो एका जागेवरती आहे, तो एका वर्णामध्ये आहे. मग हे साधू संत महात्मे त्या सगळ्या गोष्टीमधून बाजूला काढतात. मग आज तुटेना फुटेना कधी दैव राहणा, चळेना ढळेना हा त्या अस्वरूपाशी कधी हा दिशेना. कारण जोपर्यंत भावेन भक्ती न कळे निसंदेह सद्गुरू विना अनुभव कैसा कळे. साधू संत सांगतात की बाबा रे जोपर्यंत सद्गुरू समर्थ तुमच्या जीवनामध्ये की जसा सद्गुरू प्रत्येक भक्ताला तारून नेण्याचं सामर्थ्य ज्यावेळेस अवतारित झाले, प्रभू रामचंद्र आले, श्रीकृष्ण परमात्मा आले, प्रत्येक वेळी युगानुयुगे हजरत पैगंबर आले, नानक आले, येशू ख्रिस्त आले, ज्यावेळेस ते शरण गेले संत भक्त त्या सद्गुरूला, त्या सद्गुरूने त्याच्या बदल्यामध्ये वास्तविक पाहता प्रत्येक त्या जीवमात्राला सायुज्यता मोक्ष प्राप्त करून आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज तसं पाहायला गेलं तर भक्तीच्या माध्यमातून ज्या समर्थांना कल्पना मांडलेल्या आहे की बाबा रे आम्ही त्या परमात्म्याला सीमित समजतो, आकाराचं समजतो, परंतु वास्तविक पाहता आकाररहित परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. कारण जे वास्तविक पाहता जे शस्त्र तोडिता तुटेना, जे पावे काही जाळता जळेना, कालविता कालविना आकारने रूप, जे वाचुनिये उडेना, जे पडेना झडेना, जे घडेना दडेना, परब्रह्म ते ज्याशी वर्णी नशे हे सर्वाहून अनेरशे, परंतु असतचिक असे सर्व काळ दिशेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचिले सूक्ष्मची कोंदाडले जेते देते. कारण वास्तविक पाहता निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैशी आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ. कारण निश्चळ असताना प्रत्येक ठिकाणी अंतरात परमात्मा जो स्वरूपामध्ये आज सगुण रूपामध्ये प्रत्येक वेळी युगाने युगे ज्यावेळेस मनुष्याचा देह धारण करून की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. कारण देव वास्तविकता मनुष्याचा देह धारण करून गुरु बनून येतो, परंतु ते सद्गुरूचं ते स्वरूप जाणीव करून घेण्यासाठी मी कोण, मी आलोय कुठून, शेवटी मला जायचंय कुठे, ह्या तीन प्रश्नांची जोपर्यंत ते तुम्ही कोणत्याही सद्गुरूला शरण जा, परंतु ह्या तीन प्रश्नांची उत्तरं त्याने तंतोतंत दिली तर तो सद्गुरू समयाचा अवतार असतो. मग मी कोणाचा कोणा आत्म्याशी नाही जन्म, तो देहात आला कुठून तो कुठून आल्याचं जे उत्तर आहे ते कारण राम रामा अवघीची म्हणते कोणी न जाणते आत्मा राम. राम हा कालचा सूत्र दशरथाचा अनंत युगीचा आत्मा राम. रामाशी का राम ठाव असता का शरण जाता वशिष्ठ मुनीशी. रामासारखा अवतार झाला, वशिष्ठ मुनीला शरण गेला. श्रीकृष्ण परमात्म्यासारखा संत महात्मा अवतारी पुरुष सांदीपनीला शरण गेला. आज ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना शरण गेले. 1400 वर्ष तप करणारा चांगदेव मुक्ताबाईला शरण गेला. आज मीराबाई राजाची राणी रोहिदास महाराजांना शरण गेले. आज कितीतरी पुंडलिक आईवडिलांचा छळ केला, प्रचंड यातना दिल्या, तरीसुद्धा त्या पापरास आज त्या परमात्म्याने त्या सद्गुरूने त्याला माफ करून केवळ त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे की आई बापाच्या गळ्याला दोरी पुंडलिक यात्रा करी. त्यावेळेस यात्रा करत असताना ज्यावेळेस रविदास महाराजांच्या दुकानावरती त्या पर्णकुटीमध्ये जाण्याचा योग प्राप्त झाला, त्यावेळेस त्यांच्या केसाला दोरी बांधलेली होती आणि ते मुंडक्यानं ती दोरी हलवत होते. आणि त्यावेळेस त्या पुंडलिकाने विचारलं की बाबा रे की नेमकं काय आहे की दोरी काय आहे, नेमकं काय हलवत आहे. मग त्यावेळेस सांगितलं पुंडलिका तुझ्यासारख्या दुराचारी मुलाला काय कळणार आहे. मग आज त्यावेळेस नेमकं काय म्हणले, माझं काय चुकलं. तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की बाबा रे तुझ्या आईबाप तू ओढत चालले, त्याने बायको खांद्यावरती घेतली, तुझ्यासारख्या दुराचारी व्यक्तीला मी काय त्याचं महत्त्व सांगावं. त्यावेळेस त्या पुंडलिक आज अनन्य त्याला सांगितलं की बाबा रे की मला सांगा नेमकं याचं रहस्य. त्यावेळेस त्याला झोपडीत नेलं. तर आईवडील त्या झोपाळ्यावरती असतात आणि रविदासजी त्यांना झोका देत असतात, कारण काम करताना त्यांना झोका देता येत नव्हता, म्हणून ते डोक्यानं केसानं तो झोका हलवत होते. मग वास्तविक होता ज्यावेळेस त्या रविदास महाराजांच्या आईवडिलांची सेवा पाहून पुंडलिक त्या दिवसापासून आईवडिलांची इतकी नितांत सेवा केली की वास्तविक पाहता ज्यावेळेस विठ्ठल परमात्मा ज्यावेळेस त्याला भेट द्यायला आला, त्यावेळेस बाबा रे मी आलो तुझी भक्ती पाहून, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न झालो. त्यावेळेस त्यानं सांगितलं की जोपर्यंत माझ्या आईवडिलांची त्यानं वीट भिरकवली की पुंडलिकासाठी राहिला उभा विटेवरी, नाही घडविला नाही बसवला अवघा चैतन्याचा गाभा घडविला बसवला असे म्हणती तुका म्हणे त्यांच्या
तोंडाला खिडं पडं म्हणतात की पुंडलिकासाठी तो पंढरपुरामध्ये विटेवरती उभा राहिला आणि ते आज अनंत काळापासून तो आज तिथं आज त्या रूपामध्ये आज स्थितप्रज्ञ आहे. परंतु वास्तविक आता साधुसंत देखील सांगतात की घडवल्या बैसवेला नाही, कारण स्वयंभू हा परमात्मा तो पुंडलिकासाठी प्रसन्न झाला. पण माझं काय, आणि जोपर्यंत मी कोण आहे, मला आलोय कुठं ना मला शेवटी जायचंय कुठं, ह्या प्रश्नांची सद्गुरू जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत तुमच्या भक्तिमार्गातली सुरुवात होत नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवे नवे जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत ते साधुसंत आहेत ते सांगतात की बाबा रे मी कोण आहे, ह्या प्रश्नांचं उत्तर जो पण सद्गुरू देत नाही. कारण आज अनेका घाट कोण जाने का घाट कोण कौन कौन में कौन समाय इतना ही पता नाही तो काय को नरधन पाया. कारण ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये मनुष्याच्या देहामध्ये मला पाठवलं, नेमकं प्रयोजन काय, कारण 83,999,999 योनी ह्या भोग योनी आहेत. माणसाची योनी कर्म योनी आहे. या कर्माच्या माध्यमातून त्या स्वस्वरूपाला परमात्म्याची जाणीव करून ओळख करून आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये मनुष्य जन्माचं हित त्याच्यामध्ये आहे. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपलं जे हिता असता जागता धन्य तयाची माता पिता कुळी कन्यापुत्र होतीच सात्विक तयाशी देवा हारिक वाटे गीता भागवत करीते सर्वन अखंड नाम विठोबाचे. तुका म्हणे माझा घडसंग अनेक माझ्या दैवा पारा नाही. कारण कुळामध्ये वास्तविकता परमात्म्याची भक्ती करणं, परमात्म्याला स्वस्वरूपाला जाणणं ही इतकं तुमच्या आमच्या जीवनामध्ये महत्त्व आहे की कारण मातेला प्रिय पुत्र आपल्या, बंधू प्रिय अति भगिनीला, प्राणप्रिय पिपासूला आणि प्रिय भाकरी भिक्षुदाला, प्रीत करी धनवंत धनावर, बाळाला प्रिय दूध अति, तैशापरी अवतार सेवका अतिप्रिय सद्गुरु जगती. कारण सेवकाला सद्गुरू हा केवळ प्रिय असतो. कारण सद्गुरूच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यावेळेस समर्थ सद्गुरू त्या भक्ताला आपलंसं करतो, चरणावरती घेतो आणि त्याच्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतो. कारण परमात्म्याने अपना रूप छिपाए लेकिन सद्गुरूने उसे प्रगट दिखलाया. कारण सद्गुरू हा निर्गुण निराकार परमात्म्याची दृष्टी तुमच्या आमच्या जेही भक्त आहेत त्या भक्ताला प्राप्त करून देत असतात. मग आज वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येक वेळी साधू संतांना ते जीवन आज व्यचित केलेलं आहे की बाबा रे किती जरी समाजानं यातना दिल्या, संकट दिली, भरपूर असं सर्व काय केलं तर त्यांचं चांगलं जे कर्म आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये कारण झाली पूर्ण, गुरुची आवागमन संपून गेले, सहज अवस्था प्राप्त झाली, दुःख कष्ट संपून गेले, जीवाशिवाची भेटी झाली, विलापही मिटून गेले, एक धडा देऊन गुरुने दुजे पाठ ते संपविले, परमात्मा आत्म्यास मिळाला, गेले दुःख आणि संताप, अवतार म्हणे की गुरुकृपेने क्षणात झाला प्रभूचा मिलाप. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू अकस्मात एक संत महात्म्यानं तुम्हाला हाताला धरून सत्संगामध्ये नेलं आणि वास्तविक आता आज त्या परमात्म्याची सद्गुरूच्या माध्यमातून तो साक्षात्कार प्राप्त झाला. म्हणून हे संत महात्मे वेळोवेळी कोणत्या नाही कोणत्या वास्तविक आता एक रूप ते सत्संगाचं कुठंही स्वरूप प्राप्त करून गावामध्ये, गल्लीमध्ये, शहरामध्ये कुठंही कोणत्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून असे सत्संगाचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि केवळ आपण तरले ते नवे नवलन कुळे उद्धार, आमच्या कुळाचा उद्धार झाला, आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती झाली, त्या सामाजिक भक्ती करणाऱ्या व्यक्तींना त्यांना देखील त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी आणि त्यांचा देखील भवसागर पार व्हावा. कारण परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर वास्तविक आता प्रत्येक महात्मा आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक फसून मानवा मायाजाळी क्षणक्षणी होई हैराण, वैरव निंदा मनी ठेवून फिरे जगी जैसे सैतान, दृश्यमान ही माया मिथ्या, मिथ्या आहे जग सारा, साधुजनांचे चरण धरिता होईल मानव भवपारा, आहे गुरु सहारा मोठा, भक्तांचा रक्षण करता, अवतार श्रेष्ठ तोची नर जाना, मानी जो सद्गुरु मता. कारण सद्गुरूच्या मताला भक्तीमध्ये सगळ्यात मोठं, कारण साधुसंत देखील सांगतात की मन मत डुबोये गुरु मत चारे, चलना तू मेरे गुरु के सहारे. कारण गुरुमत ज्यानं, आज रावणाकडे कोणती गोष्ट नव्हती, सर्व काय होतं पण फक्त गुरुमत नव्हतं, अहंकार होता. त्या अहंकाराच्या माध्यमातून 14 चौकड्याचा लंकापती त्याची शेवटी काय झाली गती. कारण जोपर्यंत सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतर वास्तविक आता प्रत्येक वेळी मायाजाळातून समर्थ सद्गुरू
तो आपल्याला अलगत काढत असतो. मग त्या मायेच्या माध्यमातून तुम्ही न अडकता केवळ ह्या साधू संतांचं एकच कर्म असतं की बाबा रे, समाजामध्ये जेवढेही भक्ती करतायत लोकांनी, भक्ती करत असताना त्यांना परमात्म्याची प्राप्ती झालेली नाही. मग त्यांना वाटतं की माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाला आहे. आज एखाद्या कोणत्याही गोष्टीचे भौतिक गोष्टीचा प्राप्त झाला तर ते आपण गावामध्ये वरडून वरडून सांगतो. तर आमच्या जीवनात तर परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर ज्या देवाची प्राप्ती झाल्यानंतर आम्ही शांत बसू का? कारण ती राज्याची राणी मीराबाई घुंगरू बांधून नाचली. आज दळिता कांडिता तुझं मी गाईन अनंता त्या जनाबाईनं स्वतःचे अनुभव गायले. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत घ्या, जगतवंदे जगद्गुरू तुकाराम घ्या, प्रभू रामचंद्र घ्या, श्रीकृष्ण परमात्मा घ्या, ज्यावेळेस समयाला अवतरित झाले, रामाच्या अवतारामध्ये हनुमंतरायाचं आज त्यांना उद्धार केला. आणि ज्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येक वेळी भक्ताला साधारण महत्त्व नाही, अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि भक्ती करत असताना प्रत्येक वेळी हे संत महात्मे त्या आज सद्गुरूला मोठं करत असतात. आणि सद्गुरूच्या माध्यमातून आज केवळ समाजामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना भक्ती तुम्ही आम्ही करायची म्हणून करतोय. आणि जोपर्यंत ते प्रश्न मला पडणार नाहीत की देव आहे कसा, तो सृष्टीमध्ये काय करतो आणि नेमकं त्यांचं अस्तित्व काय आहे, ह्या गोष्टीचा डोळसपणे तो अभ्यास करत नाही, करायची म्हणून भक्ती करतो. आणि जोपर्यंत त्याला ते प्रश्न पडणार नाहीत की बाबा रे, परमात्मा जगामध्ये आहे तर मला त्याची प्राप्ती होईल का, आणि जर प्राप्ती करण्यासाठी नेमकं साधू संतांना कोणत्या गोष्टीचा आधार घेतला आणि जोपर्यंत त्या गोष्टीचा तो डोळसपणे अभ्यास करणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामधून गुरु नशे जो शिष्याकडून खातो आणि भय दाखवितो, सुंदर सुंदर भेट मिळावी म्हणून शिष्या भ्रमी होतो. शिष्य नशे जो चतुराई तो शिवीने म्हणे गुरुला, तीर्थव्रत नेमा चरुणी प्राप्त करीन मी मुक्तीला. कर्म एकची गुरु भक्तीचे समर्पित होणे गुरुला, अवतार गुरुचे काम जे इच्छित पुरवावे निज भक्ताला. कारण सद्गुरू केवळ अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे, तो सद्गुरू भय दाखवत नाही, त्याच्याकडे असणारी ज्ञानदृष्टी जशीची तशी त्या सद्ग्रस्ताला प्राप्त करून देतो. आणि त्याच्या जीवनामध्ये जे सुख, ज्या भक्तीपासून तो वंचित आहे ती भक्ती पूर्ण प्राप्त करून देतो आणि त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त करून देतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज 84 योनीचे केले निर्मात्याने 4 प्रकार, अंडज पिंडज स्वदिज उद्भिज या माझी सारा संसार, ज्यावर दया प्रभूची होई जन्म मानवाचा मिळतो, होता सद्गुरू कृपा तयावर ईश्वरूप सोय होतो. साधू वाचून गुह्य भेद हा जगी कुणाना जाणू शके, गुरवून अवतार प्रभूची भेट कुणाना करू शके. कारण गुरुशिवाय वास्तविक आता अनेक निर्मात्यानं प्रत्येक योनीमध्ये 83,999,999 योनी अंडज पिंडज सर्व काही प्रकारानं ते निर्मिती केली, परंतु गुरु वाचून अवतार प्रभूची भेट कुणाना करू शके. कारण अवतार ज्यावेळेस सद्गुरूच्या रूपामध्ये प्रगट होतो तर त्यावेळेस संत महात्मे जे ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असाच संत महात्मा त्या सद्गुरूच्या शरणावरती आपल्याला घेऊन जाऊ शकतो. मग वास्तविकता एक वेळ देव मिळाला नाही तरी चालेल, पण ज्या देवाचं दर्शन झालंय अशा संत महात्म्यांची भेट तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याची आवश्यकता आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कुणी धनाचा, कुणी मनाचा, कुणी तनाचा मान करी, दिले सर्व ज्या देवाने ओळख त्याची कुणी ना करी. 4 दिवसाची काया मिळता विसरलास तू स्वरूपाला, अखेरी एक दिवस हे सारे सोडावे लागेल तुझला. अनुतापे ना मिळणे काही ओळख या समय तू करी, अवतार म्हणे सद्गुरु चरणी जीवनाचे कल्याण करी. आमचे अवतार सिंग महाराज म्हणतात की कुणी धनामध्ये आज रममान आहे, कुणी तनाचा अभिमान करतोय, मला शरीर मोठं दिलंय, दष्टपुष्ट ताकद आहे मला, परंतु ज्या देवाला दिलंय त्या देवाची ओळख केली. कारण 4 दिवसाची तुला कायम मिळालेली आहे, परंतु तुला असं वाटतंय की मी कायमस्वरूपी ह्या संसारामध्ये आलेलो आहे आणि अखेर एक दिवस सारं तुला सोडावं लागणार आहे. मग ज्यावेळेस सोडायची वेळ येईल त्यावेळेस पश्चाताप होईल. आणि जोपर्यंत त्या समयाच्या सद्गुरूला, त्या परमात्म्याला तू ओळख करून नाही घेतली तर वास्तविकता तुझ्या जीवनामध्ये भरपूर काही यमयातना भोगाव्या लागतील. मग वास्तविकता तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. म्हणून तुम्ही छातीटोकपणे संत महात्मा सांगतात की माझ्या जीवनामध्ये तो परमात्म्याची प्राप्ती झाली. कारण जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे, ही गोष्ट संत महात्मे वेळोवेळी समाजाला ज्यावेळेस प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस अवतार झाला, संत महात्मे आले,
त्यांना एकच अनुभव जगामध्ये सांगितला की जगी या ब्रह्मदिशेकडे ऐक चांगदेवा पाहून गे रोकडे. हा मुक्ताबाईनं चांगदेवाला अनुभव दिला. आज जगतवंते जगद्गुरू तुकाराम महाराजांचं घ्या की बाबा रे की जगी या वास्तविक पाहता 15 दिवसा माझी झाला साक्षात्कारण. विठ्ठल भेटला माझं निर्गुण निराकार. आज अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथून चराचर हरीशी भजे सांगतात की त्याला आकार रहित आहे. मग आज ज्ञानेश्वर माऊलींचा अनुभव घ्या की आज सोनियाचा दिनवर्ष अमृताचा गुण हरी पाहिला. प्रत्येक महात्मा सांगतो की हरीला पाहिलं. पायोजी मैने राम रत्न पायोजी वस्तूमय आमुलिक, ज्याचं मोल करता येत ना अशी मीराबाई म्हणते ती वस्तू प्राप्त झाली. कारण मागे पुढे ब्रह्मदाटे म्हणते देव आहे कुठे मृग नाभीचा परिमळ ते धोंडे मळाशी भ्रांती जाईल केव्हा गुरुकृपा होईल तेव्हा गुरुकृपा झाल्यावरही ब्रह्मशिष्टी दिशे झाली. कारण ब्रह्मशिष्टी दिशे परमात्मा सर्व ठिकाणी हाजीर नाजीर आहे. ही दृष्टी कधी प्राप्त होईल? ज्यावेळेस सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये येईल. आणि सद्गुरू प्रत्येक वेळी ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस मग आज तुमच्या आमच्या प्रभू रामचंद्राला वशिष्ठांच्या माध्यमातून त्या परमात्म्याची अनुभूती झाली. श्रीकृष्ण परमात्म्याला सांदीपानीच्या माध्यमातून निर्माती झाली. आज निवृत्तीनाथाला ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींना प्राप्त झाली. मग वास्तविक पाहता आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरू प्रत्येक वेळ तुम्ही मार्ग शोधत नाही. भक्ती करायची म्हणून करतो. वाडवडिलांना सांगितल्याप्रमाणे भक्ती करतोय. मग बाबा रे ज्या व्रताच्या माध्यमातून ज्या तीर्थाटनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भक्ती करताय परंतु ती भक्ती पुण्याच्या राशी प्राप्त करतो. पण मला ज्यासाठी मनुष्य देहामध्ये पाठवले ते माझं मोक्षाचं द्वार खुललं आहे का? आणि कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू आज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते रहस्य समजू शकत नाही. आमच्या जीवनात आम्ही देखील तुमच्यासारखीच भक्ती करत होतो व्रताच्या माध्यमातून तीर्थाटनाच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून. परंतु एक संत महात्मा आमच्या जीवनामध्ये आला आणि त्यानं सत्संगाला घेऊन गेला आणि केवळ तिथं सद्गुरूला शरण गेल्यानंतर शरण येण्याच्या बदल्यामध्ये आम्हाला निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली. आणि तो वास्तविक आता आज एकनादी भागवत या पवित्र ग्रंथामध्ये देखील भागवतकार श्रीकृष्ण परमात्मा उद्धवला सांगतात की बाबा रे मी ज्यावेळेस येतो ती ओळखण्याची खूण कोणती? ज्यावेळेस मी समयाला मनुष्याचा देह धारण करून येतो ते त्यावेळेस जेही सकल मानव असतात त्यांना निर्गुण निराकार ईश्वराचे माझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतो. तो समयाचा माझा गुरुच्या मनुष्याच्या रूपामध्ये तो अवतार असतो. मग आज सुदीक्षा महाराज आज सुंदर असं कोणतंही पाप पुण्य न विचारता आयुष्यभर तू काय कर्म केलं केवळ 5 प्रण जे तुला कबूल आहेत का त्या कबुलीच्या माध्यमातून निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. आणि वास्तविक आता ही संत महात्मे त्याचसाठी एवढ्याचसाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी जीवन जगत असताना आज साधू संतांना त्या सद्गुरूला महत्त्व दिलं. आणि सद्गुरू समोरी पाहता दृष्टी पडे देव हा माझा चोहीकडे रानावनात पाना फुलात दरवळत आहे मधुगंध याचा प्राणी मात्राला चराचराला बाळतो आनंद याचा जगाला कना कनातून हे दर्शन घडे हा देव माझा चोहीकडे सद्गुरु वाणीत ज्ञानाच्या खाणीत मने एकनाथ लपलेला आहे. तर म्हणतानी ज्ञानवंतानी हृदयी संतानी जपलेला आहे. संतांच्या संगतीत आसा पडे हा देव माझा चोहीकडे सामोरी पाहता दृष्टी पडे हा देव माझा चोहीकडे. कारण सुंदर आमचे गीतकार सांगतात की बाबा रे पाना फुलात संपूर्ण सगळं ठिकाणी तो परमात्मा विराजमान आहे. तो माझा देव चोहीकडे म्हणतात. सर्व दिशामधून माझा परमात्मा डोलतोय. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते संत महात्मा सांगतात की बाबा रे की तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गीतकारानं सांगितले की बाबा रे थोर संत महात्म्यांनी कोणत्या रूपामध्ये त्याला पाहिलं. कारण तो म्हणतांनी ज्ञानवंतांनी संतांनी स्वतःला हृदयात जपलं की हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. ज्या ज्या साधू संतांना त्या परमात्म्याची प्राप्ती केली त्यांना स्वतःच्या हृदयामध्ये परमात्म्याचं स्वस्वरूप जाणून
केवळ भक्ती केली म्हणून देखील त्या रचना देखील सांगतात की काय कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला अंत पार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर उभय तैविले हात तयावर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले भीमेकाठी उभा राहिला सावळा जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कारण वास्तविक पाहता पुंडलिकासाठी ह्या रचनेमध्ये सांगितले की पंढरपूरला तो प्रगट झाला मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो प्रगट परमात्मा निर्गुण निराकार ज्याचा रूप नाही रंग रूप नाही परंतु वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी वाटतं की भक्ती करावी परंतु जगतवंदे जगद्गुरु तुकारामांचा सुंदर असा तो अभंग देखील प्रगट केला सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे तू इकडे सांगा मी कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू भक्ती विना देव दिसत नाही पैशा विन संसार चालत नाही हे करू का ते करू सांगा मी काय करू जगतवंदे जगद्गुरु तुकाराम सांगतात की भक्ती करून जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे अरे मानवा तू नको घाबरू सांगा मी काय करू कारण साधू संत सांगतात की बाबा रे भक्तीच्या माध्यमातून आजपर्यंत प्रत्येक संत महात्म्यानं ती स्वतःची मुक्त अवस्था प्राप्त केली आणि मुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठीच भक्ती करायची असते परंतु तुम्ही आम्ही या सांसारिक गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही अडकलोय कारण हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे ठेविले आनंदी तैशीचे राहावे चित्ते असो द्यावे समाधान वाहिले उद्योग दुःखाचे केवळ भोगणे फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहवा संसार हरनिशी साधू संतांना काय सांगितलं की बाबा रे संपूर्ण परमात्म्याचं हे जग आहे कारण त्याच्यावर तुम्ही भार घालत नाही हे माझं ते माझं वास्तविक आता माझी बंगला माझी गाडी माझी बैलजोडी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आज त्या मायाही गोष्टीमध्ये अडकलोय आणि ज्या भक्तीसाठी साधू संतांना भक्ती केली सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण त्या मायेमध्ये इतकं रममान झालोय की जे माझ्या कामाला काहीच येणार नाही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत इतका पैसा जमा करतो इतकी माया जमा करतोय की बाबा रे की 7 पिढ्याचं 10 पिढ्याचं 25 पिढ्याचं ती वास्तविकता माया जमा करतोय परंतु त्या सुईच्या टोकावरती जागासुद्धा जितकी आहे तितकी मला बरोबर नेता येणार नाही मग एवढा मोठा अट्टास कशासाठी मग आज तुमच्या आमच्या साधू संतांना सांगे एवढ्याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा की साधू संतांना अट्टास केलं की माझा हा जीवात्मा आहे तो परमात्म्यामध्ये विलीन कसा होईल मला मोक्ष कसा प्राप्त होईल मला मुक्त अवस्था कशी प्राप्त होईल हे साधू संतांना प्राप्त केलं परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये सांसारिक सुख भोगत असताना सांसारिक कर्म करत असताना प्रत्येक वेळी हा जीवात्मा भटकलेला आहे या मायेमध्ये इतका भटकलेला आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ कर्म करतोय रोज काम करायचं संध्याकाळी झोपायचं रोज उठायचं त्याला असं वाटतंय की मला ह्या सगळ्या गोष्टीसाठीच मला मनुष्याच्या जन्मामध्ये परमात्म्यानं पाठवले आणि जोपर्यंत तो डोळसपणे भक्ती करणार नाही तो विचार करणार स्वतःच्या मनाला प्रश्न करणार नाही हलवून जागं करणार की बाबा रे मला कशासाठी मनुष्याच्या देहामध्ये या परमात्म्यानं पाठवले की ऐशे कारागिरी पाणी अत्यंत दाठवणी विनवणी करी आता इथून माझं सोडवावं आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येक मनुष्यानं त्या परमात्म्याला वचन दिलं होतं की बाबा रे या आईच्या गर्भापासून तो मला एकदा सोड नरक यातनेमधून सोडव मी तुला ओळख करून घेईल आणि माझ्या आईच्या गर्भावासाला परत त्रास देणार नाही परत जन्ममरण माझं मी स्वतः थांबवेल परंतु वास्तविक आता ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस देवाला म्हणते की कवा कवा वचन दिलं आणि ज्यावेळेस मोठा होतो आणि ज्यावेळेस तो हसायला लागतो रडायला लागतो त्यावेळेस बघा लहान मुलं असं एक तर मधीच कधी कधी हसत असतं ते परमात्म्याला म्हणतं की तुला फसवलं का नाही परंतु स्वतः फसवणूक करून घेत असतं मग जोपर्यंत झाली गर्भाची रचना माहीत नव्हते दोघांजना तुझी आई होती आणि तेव्हा कोठे होता प्रमाणे तुझा होता बापू ते कोठे कंटिळा का 9 महिने 9 दिवस कोणी पुढवली तू पुढवली तू का म्हणे त्याचे नाव विश्वंभर
कारण त्या विश्वंभर परमात्म्याची ज्यानं हाताच्या ठिकाणी हात, पायाच्या ठिकाणी पाय, डोक्याच्या ठिकाणी डोकं, डोळ्याच्या ठिकाणी डोळं, आज संपूर्ण देशी डोळी परी तया निर्मिशी तया पुढे अंधार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कारण परमात्म्यानं मला डोळं दिलं, परंतु जोपर्यंत ज्ञानदृष्टी, मला ज्ञानाचं डोळं हे समर्थ सद्गुरूपासून प्राप्त होतात. मला डोळे आहेत, वास्तविकता ज्यावेळेस माझा देह जातो आणि मला ज्यावेळेस भिंतीला टेकवलं जातं, मला डोळे असून मी बघू शकत नाही. मग ते डोळ्यामधून बघणारा कोण होता, त्या पायामधून चालणारा कोण होता, चाले शरीर कोणाची या सत्ते, कोण बेलो इथं हरिविने देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुकू नये साधू संत म्हणतात. परंतु मला वाटतं की मी माझ्या बुद्धीने चालतोय, माझ्या ताकदीने चालतोय, आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही त्या स्वतःची अहंता बाजूला ठेवणार नाही, तो अहंकार बाजूला जाणार नाही की बाबा रे, ज्या परमात्म्याने मला सुंदर इतकं जडणघडण केलंय, त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी मला सुबुद्धी प्राप्त होते का, मला ती दिशा प्राप्त होते का. कारण निरंकारी बाबा देखील सांगतात की चलने में प्रगती नाही, पहिली दिशा बी देखणी जरूर आहे. मी जर भटकत राहिलो की माझ्या मनानेच भक्ती करत राहिलो, मनोमार्गी गेला तो तेची मुकला, हरिपाष्टी तेरावला तोची धन्य. काय सांगताय हरिपाठ की आम्ही आपापल्या मनाप्रमाणे भक्ती करतोय, परंतु ईश्वराची इच्छा काय. साधू संतांना कोणत्या परमात्म्याला मार्ग दावून गेले, दयानिधी ते संत येणेशी पंथीच अशी तरी नवी गुंपा कोठे काय सांगितलं. अरे तुम्ही कोणत्या मार्गाने भक्ती करताय, वाडवडिलांना सांगितल्याप्रमाणे, आजी आजोबांना पंजोबांना सांगितल्याप्रमाणे भक्ती करताय, परंतु आम्ही ज्या मार्गाने गेलो त्या मार्गानेच तुम्हाला यावं लागेल. मग कोणत्या मार्गाने साधू संत गेले. आजपर्यंत भूतलावरती सद्गुरू शिवाय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, बायबल, कुराण सांगते की बाबा रे, सद्गुरूच्या व्यतिरिक्त परमात्मा निर्गुण निराकार आहे. ह्या गोष्टीचं ब्रह्मज्ञान, हे तत्वज्ञान सद्गुरूच्या व्यतिरिक्त मनुष्याच्या देहामध्ये ज्यावेळेस ह्या युगामध्ये सद्गुरू येतो, जे भक्त शरण जातात ते शरण जाण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. मग आज सुदीक्षा महाराज समयाला आज अवतरित आहेत. ते तंतोतंत ब्रह्मज्ञान प्रत्येक आलेल्या घटाला, प्रत्येक जीवाला ते ब्रह्मज्ञान देऊन आज त्याची भक्तीचा सार आहे तो पूर्ण करतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनात आम्हाला देखील वाटतं की बाबा रे, की या साधुसंत महात्मा या समाजामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून टाळकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय असू द्या, सुंदर लोकांचा भाव आहे भक्तीविषयी. केवळ त्या परमात्म्याचा इशारा, परमात्म्याची अनुभूती, साक्षात्कार फक्त त्यांच्या जीवनामध्ये नाही, ती भक्ती सुंदर करत आहेत. परंतु खरंच वाटतंय की बाबा रे, तुमच्या जीवनामध्ये आम्हाला जसं वाटतंय की त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती नाही, जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर जरूर सुदीक्षा महाराज आज समयाला सद्गुरू अवतरित आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती व्हावी, तर जरूर ह्या संत महात्म्याला विचारा की बाबा रे, तुम्ही कोणत्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती करते, छातीटोकपणे कोणत्या हा विषय जो बोलताय की निर्गुण निराकार देव आहे, त्या देवाची आम्हाला देखील प्राप्ती होईल का. जर ह्या साधू संतांना तुम्ही श्रद्धेने प्रश्न विचारला तर जरूर हे संत महात्मे तुमच्या बोटाला धरून त्या सत्संगमध्ये नेतील आणि त्या सद्गुरूच्या माध्यमातून त्या निर्गुण निराकार ईश्वराचा आत्मसाक्षात्कार, परमात्म्याची अनुभूती करून देतील. कारण तुमचं आमचं जीवन जे लाभलेलं आहे ते क्षणभंगूर आहे आणि काळ तुमच्या पाठीमागं टपलेला आहे. त्या काळाला जर बाजूला सरायचं म्हणलं, निर्गुण निराकार ईश्वराचे जर आधार घ्यायचा म्हणलं तर सद्गुरूला शरण जाण्याची आवश्यकता आहे. मग आज ज्याच्यासाठी मी फिरत होतो, या प्रभूला शोधित होतो, तो देव मला भेटला, कारण शरण आलो मी सद्गुरूला, कारण शरण आलो मी सद्गुरूला. कारण आम्ही देखील तुमच्यासारखेच भटकंती करत होतो, परंतु समर्थ सद्गुरू आमच्या जीवनामध्ये आला आणि त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली. मग तुम्हाला वाटत असेल की खरोखर कोणत्याही माध्यमातून तुम्ही भक्ती करत असा चांगली गोष्ट आहे, पण जोपर्यंत समर्थ सद्गुरू तुमच्या दास सद्गुरू दास अरदास करेल, जेही जीवात्मे परमात्म्याच्या निर्गुण निराकार आत्मसाक्षात्कारापासून वंचित असतील, सद्गुरू माताजी तुम्ही कृपा करा, रहमत करा. जेही भाविक भक्ती करतायत परंतु ह्या गावातील प्रत्येक व्यक्तीला त्या परमात्म्याची प्राप्ती झाली नसेल तर जरूर त्यांचं मन आज तुमच्या प्रती वळवा आणि त्यांच्या मनामध्ये मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्मतो, देहात आला कुठून, या प्रश्नांचं उत्तर त्यांना शोधण्याची सुमती प्राप्त होऊ द्या. आणि जोपर्यंत ह्या प्रश्नाच्या माध्यमातूनच त्यांचा भवसागर पार होणार आहे, तर मग सद्गुरूला अरदास करतोय की बाबा रे, जेही भाविक सज्जन भक्ती करतायत परंतु त्या स्वस्वरूपाची प्राप्ती होत नाही, त्या प्रत्येक भाविकाला ती सुमती प्राप्त व्हावी आणि तुझ्या चरणाजवळ तू एक कृपा करावी. आणि प्रत्येक जे भक्त आहेत त्या भक्तांना तू केवळ अनन्य भावे शरण येण्याची सुबुद्धी देऊन आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीची प्राप्ती झाली त्या गोष्टीची प्राप्ती
त्यांच्या जीवनामध्ये देखील, कारण एवढ्याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड हवा, तो शेवटचा दिवस खरंच वाटतंय की माझा हा जीवात्मा सहज ह्या शरीराच्या 5 तत्वाचं शरीर आहे त्या तत्वामधून सहज अलगत कोणताही त्रास न होता ह्या निराकारामध्ये विलीन व्हावं असं वाटत असेल तर जरूर या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्ममरण. प्रेमाने बोला धन्यंकारजी.